नमस्कार मित्रांनो, आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये कोकणातल्या आणि शिमग्याच्या आज गोडसण झालं, माड आणून झाला आणि आता चाललोय रात्रीच्या शिमग्याला। आता माड उभा केला जाईल, दुपारी आणला होता तो आपला आशिष भाऊ बघा रेडी झालाय। पुढे गेले ना? हां गेले। आता आपल्याला होळीवर जायचं आहे ना, होळीवरच्या पहिला होमाला आग घालतील, नंतर आपल्याला गावातल्या मंदिरात जायचं आहे, तिथे माड उभा करायचा आहे। चला तर जाऊया। आणि होम आज नाही ना, रात्री नाही आहे होम, आज रात्री नाही आहे, उद्या आहे। तर फक्त आज माड उभा केला जाईल। चला रात्रीच्या शिमग्याला, रात्रीचा शिमगा गोडसण माड आणून झालेला आहे आणि आता आपण वाडीवरच्या होळीच्या होमाला जातोय। सर्वजण जमा झाले असतील आणि आपण जातोय बघा। मला थोडा उशीरच होतो कारण का काम असतात एडिटिंगची, म्हणूनसाठी काळू काय थोडा पुढे सर चालतायत। आशिष माझ्यासोबत आहे। खूप जॅकपॉट ड्रेसिंग आहे आशिषची। नाही जॅकपॉट नाही भाऊ, थंडी वाजते ना रात्री, थंडीसाठी ड्रेसिंग मारा लागते आम्हाला। संरक्षण आहे, संरक्षण थोडंसं। हे बघा सर्वजण जमा झालेत आणि होम पण बांधून झाला आहे। हे बघा जमा झाले सर्व, लक्षात आपण इकडे आणि ढोल शेकवत आहे। ए मायरा आबा आपला निया किसन देव हाय कर हाय हाय ढोल शिकवत आहेत समीर। ए ढोल शिकवा, ढोल शिकवा। पुढे जा मग हा बघा, आणि होम बांधलेला आहे ऑलरेडी। माडाला आम्ही गेलो तरी पण बाकीचे लोक होते, त्यांनी होम बांधून घेतला रे, अतिशय सुंदर बांधलाने। आवाजाचा बादशाह आपला अनिल दादा किंजळकर। ढोल आता वाजवतात शेषा, त्याच्याविषयी काय बोलाल तुम्ही? हो काय ना, काय बोलतो? थाप मारला ना, हां त्या तापवतो आवाज बघा, फक्त आवाज आवाज बघा आणि पूजा करण्यात येते आणि याच्यानंतर नवस बोलले जातील, पूर्ण फिरवले जातील। वाडीचे सर्व मंडळी जमा झाले। हे बघ महिला मंडळ इकडे आहे आणि जेंट्स लोक इकडे आहे।
गावापासून तर मुंबईपर्यंत साखरपण्यामध्ये येतात, त्याच्यानंतर शांती लागू द्या आणि ताकदीने नांदू दे, एकत्र नांदू दे. होमाच्या वाटले फिरतायत. चला अविभाऊ आपला वाट बघतोय. चला चला चला, हे बघा अविभाऊ थांबला होता. थँक्यू. मित्रांनो गावच्या मंदिरात आता आलो आणि सुंदर रोषणाई पाहायला मिळते आपल्याला. हे बघा मित्रांनो माड आणून झालेला आहे आणि पालखी दाखवायला बाहेर काढला नाही. मी तांत्रिक बिघाड्यामुळे कॅमेऱ्याच्यात व्हिडिओ शूट करू शकलो नाही, पण आता पाहू शकता तुम्ही माळ आणला नाही आहे. आपण जो ठेवून गेलो होतो माळ तिथे, तो माळ आणून जाणार आहे. पालखी त्याची सुरुवात आहे आता. ढोल अतिशय उत्कृष्ट वाजत माळ उभा करण्यासाठी आता सजवत आहेत मला वाटतं. आपण खाली जाऊन बघणारच आहोत. सूरज येतोय त्याच्यानंतर बघूया. पालखी नाचवण्यासाठी जातोय. ही बघा जोडी आहे सूरज आणि साई तुलक. अतिशय उत्कृष्ट पावला मारणार आहेत पालखीचा. खाली जाऊन आपण त्यांचं पालखी नृत्य पाहूया.
आपला माड दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा माड हातातील काठीने फक्त उभा करतात. झाले ना. हा 3:30. मित्रांनो रात्रीचे 3:30 झाले ना. रात्रभर पालखी नाचवली आहे पोरांनी आणि आत्ता हातातील काठीने माड उभा करतील. कोणत्याही प्रकारचं दुसरं साधन वापरणार नाही, फक्त हातातील काठीने. आणि माड खूप मोठा आहे, तुम्ही पाहिलाच आहे व्हिडिओमध्ये. बघूया आता थोड्याच वेळात माड उभा करतील ना रे. हा थोड्याच वेळ, बऱ्यापैकी एक 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास. 15-20 मिनिटात उभा करतील. मला दाखवतो. थोडी थंडी लागते तर शेकून घेतो. मस्त वाटते मित्रांनो, थंडी लागते इथं. हा बघा माड आहे आपला एवढा. मित्रांनो कडवई गावच्या शिमग्याचं वैशिष्ट्य म्हणजे हेच आहे की हातातील काठीने माड उभा होतो. फक्त हातातील काठीच्या साहाय्याने माड उभा होईल. आणि मग तयार आहे काठ्या घेऊन. सर्व कोण करील. पुढे घेतला नाही थोडा. काही सेकंदात दृश्य बदलताना आपल्याला पाहायला मिळतं. काही सेकंद आणि माड उभा होईल. बघता बघता माड उभा झाला. पाहू शकता. काही सेकंदातच माड उभा होतो. माड उभा झालेला काही मिनिटात, काही सेकंदातच, अर्ध्या मिनिटातच बोलायला काय हरकत नाही. माड उभा राहिला, पूर्णपणे उभा राहिला माड. माड उभा झाला. असा काही आतषबाजी चालू आहे. हे बघा. चला मित्रांनो, माड तर उभा झाला आहे. हो, उद्या 1 वाजता. मित्रांनो अशा सुंदर ठिकाणी हा व्हिडिओ संपवतो. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आज पाहिला आपण गोडसण रात्रीचा शिमगा आणि उद्या पाहणार आहोत आपला दिवसाचा शिमगा. आणि उद्याही असाच असेल सर्व. तर भेटूया आता उद्या. चला बाय.